मगासपासून झाड तोडतोय का तर मगाशी आम्ही पूर्ण फिरून गेलो तिकडून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सूर्यमनु ब्लॉग मध्ये. आज सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तर आज आपण पाहणार आहोत समुद्राची परिस्थिती, रस्त्यांचा रूप आणि मुंबईकरांचा दिवस. तर चला भेटू आपण व्हिडिओ मध्ये, शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा. तर आम्ही आज चाललेलो आहे पिरवाडीला, ते पण भर पावसामध्ये. ब्लॉग आम्ही चाललो पिरवाडीला. हो, तो हम लोग अभी जा रहे हैं दोनों रेनकोट पहन के. रस्त्यावर खूप पाणी साचलेलं आहे, बघू शकताय. रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला आहे सगळीकडेच. झाड तोडतेस का? पाठी जाऊ दे. वायरीवर झाड तुटून पडलेलं, त्याच्यामुळे ती झाडाची कटिंग चालू होती आणि सगळ्या माणसांना इथून वापस म्हणजे दुसऱ्या रस्त्याने जाण्यासाठी सांगत होते. तर बघू शकता लोक खूप थांबले होते आणि आम्ही पण इथून निघालो दुसऱ्या रस्त्याने जाता. आणि मित्रांनो, आज रविवार होता आणि आम्ही दोघ जण पण दुपारी जेवण वगैरे करून निघालो. ही पिरवाडीचा रस्ता बघू शकता, पाऊस फुल चालू आहे आणि पावसाचा आज पूर्ण ब्लॉक शूट केला. ही पिरवाडी आहे, म्हणजे पिरवाडी बीच आहे इथं उरणमध्ये. तर इथं आलो बघा आम्ही मस्तपैकी. पाऊस तर खूप चालू होता आणि माणसं पण म्हणजे पब्लिक, म्हणजे आज पाऊस खूप चालू आहे त्याच्याबद्दल पब्लिक जास्त नाही तेवढी, म्हणजे प्रत्येक रविवारी जेवढी असायला पाहिजे तेवढी पब्लिक नाही, परंतु होती जरा 70 ते 75% पब्लिक होती. आणि मस्तपैकी इथं लोक बुट्ट्याचा आनंद घेत होते, खात होते पावसाळ्यामध्ये, आणि आपण इकडे शूट करत होतो. बोल. आणि आलो पिरवाडीला. बघू शकता तुम्ही, वातावरण खूपच भारी आहे, एकदम भारी. तर आता आपण आलो आहोत समुद्र किनाऱ्यावर. तर समुद्र किती खवळलेला आहे मित्रांनो, बघा. लाटा खूप उंचावर उसळत आहेत. अशा वेळी समुद्रावर जवळ जाणं जास्त धोकादायक असू शकतं, त्याच्यामुळं जरा समुद्राच्या किनाऱ्यापासून थोडस लांब असलेलं बरं आहे. तुम्ही पण काळजी घेत जा. नको भिजू नको, थांब. या ठिकाणी भरपूर म्हणजे लांबून लोक येतात इथं रील्स बिल्स काढण्यासाठी, व्हिडिओ फोटो वगैरे शूट करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत समुद्र किनाऱ्यावरचा नजारा आणि मुंबईकरांचा आज दिवस कसा आहे तो बघू. सकाळपासून पाऊस चालू आहे, गेले 8 दिवस लगातार पाऊस चालू आहे. तर आज पण पाऊस कंटिन्यू समुद्राचा नजारा कसा आहे. लाटा मोठ्या लाटा येत आहेत आणि खाली मजा घेत आहेत पर्यंत आणि समुद्राचा हा नजारा आहे. तर ह्या बीचचं नाव आहे उरणमध्ये, हा बीच आहे पिरवाडी बीच म्हणून नाव आहे. या मित्रांनो, हातीच्या बाईक पाऊस आहे, हातीच्या बाईक. तर आता आम्ही खाली उतरतो, म्हणजे आपण खाली जाऊन बघू लोक काय करतात. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. नवीन चॅनेल असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण. बघू शकता माझ्या मागे अजून पण फुल पाऊस चालू आहे. लोक इथे किती मजा करायला आलेत बघा. आज रविवार पण आहे आणि प्रत्येक रविवार इकडे तर असणार. आणि आज पण
ती थोडीशी कम आहे गर्दी, कारण पाऊस असल्याबद्दल पाऊस फुल चालू आहे इथं. बाबा बाबा लाटा बघ म्हणे किती यायल्यात. तर आपण पिरवाडी बीच वरून निघालो. तरी 4 फाटा बघू शकताय इथं. प्रत्येक रविवारी इथं बाजार भरतो म्हणजे मोठा. आणि इथं आपल्याला रेनकोट पण घ्यायचा होता. आपला जे रेनकोट आहे तो फाटलेला, तर इथं काय रेनकोट ते पसंत पडला नाही. त्याची क्वालिटी म्हणजे अशी तेवढी काही खास नव्हती. बघू शकता रस्त्यावर खूप पाणी साचलंय, रस्त्याला पाणी नदीसारखं वाहतंय. तर इथून एक रेनकोट घेतला आपण. रेनकोट घेतला 200 रुपयाला रेनकोट, एकदम रपंटात फुल पावसाळा निघून जातो याच्यामध्ये. तर घेतला आणि डबल पिशवी दो ना. नहीं भीग जाएगा. नहीं गिरेगा, डबल नहीं पाए. आपण आयुष्यात किती धावत असलो, पण कधी कधी हा पाऊस आपल्याला थांबायला शिकवतो आणि या छोट्या छोट्या पावसाच्या क्षणांचा आपल्याला आनंद घ्यायला शिकवतो. अरे मगासपासून झाड तोडतोय का तर? मगाशी आम्ही पूर्ण फिरून गेलो तिकडून. रेनकोट घाला किंवा छत्री घेऊन फिरा. भिजणार आहे ते भिजतयच. एवढं रेनकोट पॅक घेतलं तरी पण सगळं भिजलं. काय फायदा नाही. त्यापेक्षा भिजून मस्त पावसाचा आनंद घ्या आणि आजारी पडा आणि त्याचा दवाखान्यात पैसे घ्या. धिक्कार है हम पर. मस्त पैकी आपण मंचुरियन घेतलेले आहेत गरम गरम. आता ते हा इथून चला. आता ते थंडही झाले असतील मला तर वाटतंय. बघू आता आम्ही दुसरी रोड आहे रस्ता? हा आहे ना. सगळीकडे गटार जाम झालेत बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर पाण्यामध्ये खड्डे दिसत नाही बाबा. कसं जायचं, काय करायचं. पावसाळा मला आवडतो, पण फक्त घरात बसून बघायला आवडतो आणि त्यासोबत मस्त गरमागरम चाय प्यायला आवडतो. पण बाहेर फिरून पावसाळा की मला आवडत नाही. रेनकोट घालत तर बिलकुल आवडत. भिजल्यावर काय वाटत नाही. रेनकोट घालायचं आणि मग भिजायचं. मग पाणी बघितलं पाणी साचलं इकडं भरपूर. काय नाही का आज पावसात फिरून तुला कसं वाटलं? आज पावसात फिरून चांगलं वाटलं, पण पिरवाडीवर तेवढं आपल्याला थांबता आलं नाही है ना. कारण तिथं जाऊ आता नेक्स्ट टाइम जाऊ आपण. बघू गुड्डी पण येणार आहे, श्वेता कांबळे पण येणार आहेत. तर ते आले की मग आम्ही जाऊ. गाडी जायचं. हा जातो. ते नाही जात इथून असं बोलला काय हो. तिकडून गाडी जाते का बोल. रस्त्यावर पाणी आलं गटली. हा रस्त्यावरच आले करून. नीट चालू आपण खड्डे दिसत नाही. तर मित्रांनो, काही शहरं फक्त दिसतात, पण मुंबई प्रत्येक पावसात नव्याने जगते. कोणासाठी हा पाऊस त्रास आहे, तर कोणासाठी आठवणी. तर अशा पावसामध्ये मस्त समोसा, भजी, वडापाव, चाय ह्याची गोष्ट. तर गरमागरम भजी आणि वडापाव आपण इथून घेतलेले आहेत. आज सकाळपासून पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये. रस्त्यावर पाणी साचलंय, पूर्ण तलाव भरलाय, खड्ड्यामध्ये पाणी, सगळीकडे पाणी पाणी पाणीच झालंय. पण मुंबई काय थांबली नाहीये. कोण शॉपिंग करतंय, कोण कामाला चाललंय, कोण कुठं काय काय काय. मस्त वाटत आहे बघून. आज आम्ही फिरलो, पिरवाडीला वगैरे गेलो, रस्त्यावर वगैरे बघितलं. तर मित्रांनो, तुमच्या पण भागातही असाच पाऊस पडतोय का? व्हिडिओ बघून अजून फार चाललाय. असा पाऊस आणि गरमागरम चाय आणि भज्जी यापेक्षा छान कॉम्बिनेशन काय असू शकतं. आणि पावसातला हा आनंद एक वेगळाच असतो. मस्त
आणि त्यावेळेसच आपण मस्त गरम गरम भजी जास्त बनवतो, चाय वगैरे जास्त पितो. या मित्रांनो, तुम्ही पण मस्त चाय आणि वडापाव खातो मी आणि पावसाचा आनंद घेतो. तुम्ही पण घ्या. तुमच्या इकडे कसा पाऊस चालू आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही तुमचे कमेंट वाचू आणि तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आणि आमची लाईट गेली, आम्ही आलो मगाशी आणि सगळं चाय वगैरे बनवला मी पटापट. मग ज्या ठिकाणी तिथं झाड तोडायचं काम चालू होतं त्या ठिकाणची लाईट पण म्हणजे तिथून कट केलेली आहे. म्हणजे तिथूनच लाईट गेले. मग आता आम्ही अंधारात बसलोय काय आणि दरवाजा समोर बसलोय, थंड वारं येत आहे, पाऊस पण पडतोय थोडं थोडं रिमझिम रिमझिम. आणि आता आम्ही खाऊन घेतो पटकन. चला. तर बघितलं असाल तुम्ही व्हिडिओमध्ये, मुंबई म्हणजे पाऊस आणि पाऊस म्हणजे मुंबई, ह्यालाच तर म्हणतात मुंबईच्या पावसाला. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण अशाच एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो. बाय बाय. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजचा हा पावसाळी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मुंबईचा, तर कमेंट करून नक्की सांगा.